नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडताना आपल्याला दिसणार आहे। अन्नपूर्णाच्या घरामध्ये इतकी वर्ष जपून ठेवलेले खरे दागिने आज चोरीला जाणार आहेत। पण चोरी करणारी व्यक्ती बाहेरची नसून घरातलीच आहे आणि हे अन्नपूर्णाला अजिबात माहिती नसतं। राजनची पत्नी आणि अनिकाची आई रागिनी काही दिवसांपासून अन्नपूर्णाच्या घरात ठेवलेल्या आपल्या दागिन्यांचा विचार करत असते। तिचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी तिने ते अन्नपूर्णाकडे ठेवलेले असतात। आता रागिनीला एका किटी पार्टीला जायचं असतं आणि तिला ते परंपरागत दागिने घालायचे आहेत आणि त्यासाठी तिला हे दागिने हवे असतात आणि ते अन्नपूर्णाकडे येते आणि म्हणते, आई माझे दागिने तुमच्याकडे ठेवलेले आहेत ना, मला आज किटी पार्टीसाठी ते हवे आहेत, तुम्ही मला ते द्या। तेव्हा अन्नपूर्णा शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात, रागिनी मी तुला काही आतापर्यंत खूप मदत केलेली आहे आणि काही दागिने तुला दिलेले पण आहेत, पण हे परंपरागत दागिने असल्यामुळे मी तुला ते देऊ शकत नाही। पण आता प्रत्येक वेळी माझ्याकडे ठेवलेले दागिने घेऊन जाणं योग्यही नाही। आज मला ते दागिने तुला देता येणार नाहीत। तेव्हा अन्नपूर्णाच्या ह्या उत्तराने रागिनी नाराज होते। तिच्या चेहऱ्यावरचा राग ती लपवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, ठीक आहे आई, तुम्हाला योग्य वाटतं ते करा। पण मनातून मात्र तिच्या डोक्यात एक धोकादायक विचार सुरू झालेला असतो आणि तिच्यासोबत कामिनीही असते आणि तो म्हणजे अन्नपूर्णा बाहेर गेल्यावरती ते दागिने घेऊन त्याच दागिनेच्या जागेवरती दुसरे नकली दागिने ठेवायचे। ती मनामध्ये म्हणते की अन्नपूर्णा बाहेर गेल्या की मला त्यांच्या रूम मध्ये जाण्यापासून कोणीही थांबवणार नाही। माझे खरे दागिने मी घेऊन जाईल आणि त्यांच्या जागी अगदी तसेच दिसणारे नकली दागिन्यांचा सेट ठेवून जाईल। तेव्हा त्यांना कधीच कळणार नाही का हे दागिने बदललेले आहेत। काही वेळाने अन्नपूर्णा एखादी कामासाठी बाहेर जातात आणि घरातील हीच संधी साधून रागिनी आणि कामिनी हे दोघांचाही कट असल्यामुळे दोघंही सावधपणे अन्नपूर्णाच्या रूम कडे जातात आणि ती आधी आजूबाजूला बघतात आणि पाहते, तर नंतर रूम मध्ये प्रवेश करते आणि दागिने ठेवलेली जागा शोधून ती बॉक्स बाहेर काढते। बॉक्स उघडतात तिच्या चेहऱ्यावरती समाधानाचे हास्य उमटतं आणि ते दागिने ती कामिनीलाही दाखवते आणि ती खरे दागिने बाहेर काढते आणि आपल्यासोबत आणलेले नकली दागिने त्यांच्या जागी ठेवते। पण रागिनीला घाईत मध्ये एक गोष्ट लक्षात येत नाही आणि त्या बॉक्सच्या खाली एक छोटासा कागद अडकलेला असतो, जो दागिन्यांची नोंद ठेवण्यासाठी अन्नपूर्णाने ठेवलेला असतो। आणि रागिनी खरे दागिने घेऊन तिथून निघून जाते आणि काही वेळाने अन्नपूर्णा घरी परततात। त्यांना अचानक त्या दागिन्यांची आठवण होते की रागिनी ते दागिने मागत होती, मी दिले नाही, खरं खोटं खरंच काही झालं तर नाही ना। त्या रूम मध्ये जातात आणि दागिन्यांचे बॉक्स उघडतात आणि बॉक्स मध्ये दागिने दिसतात आणि त्यामुळे सुरुवातीला त्यांना काही संशय येत नाही, पण दागिने हातात घेताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवू लागतं। त्या एक एक दागिन्यांना बारकाईने पाहू लागतात आणि त्यांना लक्षात येतं का हे काय, तर अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती अचानकच चिंता दिसू लागते आणि त्या पुन्हा दागिन्यांकडे पाहतात आणि लक्षात येतं की दागिने दिसायला अगदी खऱ्यासारखे असले तरीही त्याची चमक आणि वजन थोडं वेगळं वाटत आहे। अन्नपूर्णाला शंका येते आणि अन्नपूर्णा घाबरून म्हणतात का हे माझे दागिने नाहीत, हे नकली आहेत। त्या लगेच संपूर्ण रूम मध्ये तपासतात, पण खरे दागिने कुठेच सापडत नाहीत। त्यांच्या चेहऱ्यावरती मोठा धक्का बसतो आणि त्यांना असं वाटतं की माझ्या रूम मध्ये बाहेरचं तर कोणी आलंच नव्हतं, मग हे दागिने बदलले तरी कोणी। अन्नपूर्णाच्या मनामध्ये एका पाठोपाठ एक नाव येऊ लागतात आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करू लागतात, पण रागिनीचे नाव त्यांच्या मनामध्ये येत नाही, कारण रागिनीने आजपर्यंत त्या दागिन्यांना विषयही काढला नाही आणि हात सुद्धा लावलेला नाही, कारण रागिनीने आपले दागिने त्यांच्याकडे विश्वासाने पण ठेवलेले होते। आता त्यांचा समज असतो की दुसरीकडे रागिनी आपल्या रूम मध्ये खरे दागिने सुरक्षित ठेवून निर्धास्त बसलेली असते आणि ती मनामध्ये म्हणत असते, आता हे दागिने कायमचे माझे झाले। अन्नपूर्णांना काहीच कळणार नाही, पण तेवढ्यातच तिच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो। मेसेज पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं समाधान नाहीसं होतं, कारण त्या मेसेज मध्ये फक्त एवढंच लिहिलेलं असतं की तुम्ही अन्नपूर्णाच्या रूम मध्ये गेलेला होतात आणि ते मला माहिती आहे। रागिनी हादरते आणि ती घाबरून जाते, आजूबाजूला पाहते का हा मेसेज कोणी केला असेल। तिला अजूनही एक धक्का बसतो आणि कारण त्या व्यक्तीने तिच्या रूम मध्ये दागिने बदलताना एक छोटासा फोटोही तिला पाठवलेलाच असतो। आता रागिनीला समजतं की तिचा डाव पूर्णपणे गुप्त राहिलेला नाही, ह्या मागे कोणीतरी आहे। पण हा फोटो कुणाकडे असेल आणि घरातला कोणाला तिचं सत्य कळलेलं आहे आणि तो व्यक्ती हा पुरावा अन्नपूर्णांसमोर आणणार का। तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की अन्नपूर्णा नकली दागिने हातात घेऊन घरातल्या सगळ्यांना बोलावतात आणि गंभीर आवाजात म्हणतात का या घरामध्ये विश्वासाचा गैरफायदा घेतला गेलेला आहे आणि माझे खरे दागिने कोणीतरी चोरलेले आहेत। हे ऐकताच रागिनीच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसू लागते, पण कामिनी तिला धीर देते आणि कामवाले सगळे लोक नोकर चाकर सगळ्यांना गोळा करतात
पण ती स्वतःला सावरत अन्नपूर्णा समोर जाते आणि म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, ज्याने काही हे केलेलं असेल ना आपण त्यांना शोधूनच काढू. तेव्हा अन्नपूर्णा तिच्याकडे पाहतात आणि अचानक त्यांच्या नजरा रागिणीच्या हातावरती स्थिरावतात आणि रागिणीच्या हातामध्ये असलेली एक वस्तू त्यांना कुठेतरी ओळखीची वाटते. अन्नपूर्णाच्या मनामध्ये संशयाची पहिलीच ठिणगी पडते. रागिणी सगळ्यांना विचारायच्या आधी रागिणी तुझ्याकडे हे कुठून आलं हे त्यांना विचारतात. तेव्हा रागिणी काही क्षण गप्प होते. आता तिचं निरुत्तरच संपूर्ण कटाचे सत्य उघड करू शकतं. पण ती उत्तर देण्याआधीच घरामध्ये एक व्यक्ती प्रवेश करते आणि म्हणते, अन्नपूर्णा आजी, तुम्हाला जे काही वाटत असेल ना ते खरं आहे, पण हे दागिने रागिणीने एकटीने चोरलेले नाहीत. हे ऐकताच सगळेच जण थक्क होतात. रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग तर उडूनच जातो आणि पुढे कोणाचं नाव समोर येणार आहे ती पण सगळेजण त्याची उत्सुकतेने वाट बघत असतानाच हा भाग इथेच संपतो. पण पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.